हाय, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तो दिवाळीच्या सुट्टीसाठी आम्ही गावी चाललो होतो. लक्ष्मीपूजन केलं सकाळी आणि संध्याकाळी निघलो होतो. इकडे म्हणजे पोचत पण आलो होतो गावाला आणि माझ्या लक्षातच नव्हतं व्हिडिओ घ्यायचा. त्यानंतर मग आम्ही ते CNG टाकायला थांबलो. मग तिथे आठवलं मला की आपण व्हिडिओ घेऊयात. मग तिथून स्टार्ट केला मी व्हिडिओ घ्यायला. आणि मग त्यानंतर आम्ही इकडे कोमल दीदीच्या हॉटेलवर आलेलो. त्यांना तिथे काहीतरी द्यायचं होतं त्या ताईंना. आणि इकडे दादा ते पण थांबणार होते. ते दुकान बंद करून येत होते. त्यांना रियांशला भेटायचं होतं. मग ते पण थांबले तिकडनं आणि आम्ही पण मग थांबलो तिथे. आणि आयुष आणि सानू काही रियांशला सोडतच नव्हते. मग आम्ही कोमल दीदी त्यांच्या घरी थोडा नाश्ता पण केला, दिवाळी वगैरे खाल्ली. मग आम्ही निघलो आणि सिया आयुष त्यांच्यासोबतच गेले आळेफाट्याला. आणि त्यांना बाय वगैरे केला आम्ही. आणि त्यानंतर मग घरी आलो आणि आई मंदिरात गेल्या होत्या देवाला नैवेद्य ठेवायला. मग आम्ही इकडे आलो. आईंना फोन केला, आई पण आल्या मग लगेच. मग त्यांनी भाकर तुकडा वगैरे वळवून टाकला आमच्यावरून आणि इकडे रियांसोबत गप्पा मारत होत्या. मग त्याला घेतलं त्यांनी. आणि इकडे त्यासमोर बाईचे आजी राहतात ना, मग त्यांनी पण आमचा आवाज वगैरे ऐकला गाडीचा. आणि मग त्या पण आल्या होत्या आणि इकडे बोलत होते कधी आले कधी निघले काय बोलत होते. आणि मला बोलत होते तू मोबाईल घेऊन काय करते आहे. आणि मग इकडे सचिन दादांना न्यायला खालून अक्षयदादा पण आले होते. ते आमच्यासोबत आले होते ना. मग त्यानंतरनं आईने पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करून ठेवला होता आणि नैवेद्य दाखवायचा बाकी होता. मग मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि लक्ष्मीची पूजा पण करायची बाकी होती. मग मी नैवेद्य दाखवला आणि लक्ष्मीची पूजा पण करून घेतली. त्याने नैवेद्य ठेवला होता भरून, मी फक्त देवाला दाखवलं वगैरे. आणि त्यानंतरनं माई इकडे पुरणपोळ्या करत होत्या. त्यांनी सगळा स्वयंपाक बनवला होता, फक्त पुरणपोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या. इकडे त्यांनी कटाची आमटी पण बनवलेली, भात आणि पुरण वगैरे सगळं बनवून रेडी होतं. त्या बोलल्या की तुम्ही आल्यावर गरम गरम करू. आणि मग पुरण वगैरे केलं आम्ही पोळ्या. आणि सासूच्या हातची पुरणपोळी आई ती खायला मज्जाच वेगळी. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि रियांश पण इकडे त्याची मस्ती चालूच होती. तो काय झोपलाच नव्हता. आम्ही चौघेच होतो घरी. आणि मग त्यानंतर मग सकाळी उठलो. आईंची आंघोळ काय बाकीच होती. मग मी इकडे पटपट घेतला जेवण बनवायला. कारण की माझ्या ननंदबाईंनी त्या पण सर्व आल्या होत्या आणि मग स्वयंपाक करायचा होता. आणि रियांश पण करून देत नाही. मग बोललं पटपट स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. आणि मला मसाले वगैरे किती टाकायचे ते गावचे काय मला माहीत नव्हतं. त्यामुळे आई मला सांगत होत्या हे एवढं टाकते तेवढं टाक. मग मी भाजी वगैरे टाकून घेतली. मटकीची उसळ बनवायची होती आणि भाकरी. मग इकडे त्या दादांना चहा पण ओतला मी. त्यांना चहा वगैरे नेऊन दिला. आणि इकडे बाईंनी घेतलं होतं रियांशला. तोपर्यंत मग मी करत होते स्वयंपाक आणि यांचा इकडे चालू होता ब्रश करायचं. गावाला गेल्यावर सगळं निवांतच चालू असतं. आणि हा बघा आमच्या घरातला न्यू मेंबर आहे. आयुषने आणले त्याला. रियांश त्याला खूपच घाबरतो. आणि मग त्यानंतर मग इकडे मी मटकी अशी परतून वगैरे घेतली चांगली. आणि मग मी फुलं आणण्यासाठी गेले होते समोर. आणि मग मी फुलं आणायला गेली आणि मग त्यांनी मला आवाज दिला की कोथिंबीर पण घेऊन जा तुम्हाला. मग मी घेऊन आली आणि इकडे स्वयंपाक वगैरे केला. आणि गावाला शक्यतो नाश्ता वगैरे असं काही करतच नाही सकाळी. डायरेक्टली 10 सव्वा 10 वाजता जेवायलाच बसतात. मग इकडे मी स्वयंपाक वगैरे केला आणि मग आम्ही असे बसलो जेवायला. आणि रियांश पण झोपला होता. तो जेव्हा झोपतो तेव्हाच निवांत जेवता वगैरे येतं, नाही तर त्याच्यामध्ये लुडबुड अशी चालूच असते. आणि मग त्या दिवशी होता दिवाळी पाडवा. मग यांना मी औक्षण वगैरे केलं. त्यांना मस्त तेलने मालिश वगैरे केली आणि उठणं वगैरे लावलं होतं. म्हणजे हे सगळं मी जेवायच्या आधीच केलेलं. मग मी नंतर हा व्हिडिओ टाकला आहे. मग त्यांनी आंघोळ वगैरे केली. मग त्यांचं औक्षण वगैरे केलं मस्त. आणि त्यांनी मला पाडव्याचं गिफ्ट हे सगळ्यात मोठं दिलं आहे. तो त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला. तो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.